शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपला दशक नववा, समासही नववाच आहे आणि त्यामुळे सगळा नववा नववाच आहे. आणि आज श्रावण महिनाही सुरुवात होते, त्यामुळे आनंदाचे दिवस. खर तर अध्यात्म मार्गाला लागणारे प्रत्येकाचे दिवस हे आनंदाचेच असतात. पण श्रावण महिना आला की आणखीन सगळे सणवार येतात. घरातलं वातावरण आनंदी असतं. देवदेवतांची येणी जाणी चालू होतात. गणपती येत आहेत, गौरी येत आहेत, सगळी तयारी करणं, या याच्यामध्ये आणखीन आनंद द्विगुणित होत जातो. असा हा श्रावण महिनाही सुरू झाला. आता हे मागच्या समासामध्ये आणि या सगळ्या या छान वातावरणात थोडस जड असं, जड म्हणजे बुद्धीला जड जाईल असं तत्वज्ञान समर्थांनी आपल्याला सांगितलंय. पण आपण जेव्हा आनंदात असतो तेव्हा काहीही ऐकण्याची आपली क्षमता असते. बुद्धी आपली थोडीशी प्रफुल्लित झालेली असते, त्यामुळे ती आकलन करायला सोपी असते. म्हणूनही कदाचित काही अवघड तत्वज्ञान सोपं करून समर्थांनी सांगितलंय. खरं म्हणजे समर्थांनी कुठेही मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतोय, तुमका न्याय सांगतोय, तमका न्याय सांगतोय असं म्हटलेलं नाही. हे आपण वारंवार बघतो. पण सहज सोप्या भाषेत त्यांनी वेगवेगळी उदाहरण देऊन आपल्याला आपले दृष्टिकोन संकुचित असतो, म्हणून वस्तू जशी आहे तशी न दिसता ती विपरीत दिसते, ज्याला आपण भ्रम म्हणतो. ती वृत्ती विशाल केली की ती आपोआपच विशाल करत गेलं की निर्वृत्ती होते आणि जीव ब्रह्मस्वरूप होतो. हे तत्वज्ञान ह्याच्यातनं सांगितलं. पण ते सांगताना मागच्या वेळेला आपण सूक्ष्म देह आणि वासनात्मक देह वगैरे याचा विचार केला होता. पिंडाचा विचार केला होता. तो वायुरूपाने कसा पडतो, पुन्हा जन्म कसा घेतो, पुन्हा या जन्मातून त्या जन्मात जाताना काय काय करतो, कॅप्सूल कशी फिरते, असं सगळं आपण विचार केला होता. तो फक्त पिंडाचा विचार केला. पण आता ह्या दशकामध्ये जर आपण बघितलं तर समर्थ वारंवार पिंड आणि ब्रह्मांड, पिंड आणि ब्रह्मांड असं आपल्याला सायमल्टेनियसली दोन्हीचा विचार आपल्या पुढे मांडतायत. ब्रह्मब्रह्मांडाचा संबंध या समासात संदेह वारांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मग ते म्हणतात, ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सारेना, ब्रह्म काही ओसरेना, एकीकडे श्रीराम. परब्रह्माचं निवारण करून टाकू म्हणून एखादी गोष्ट आपण घरामध्ये, ही गोष्ट नकोय बाजूला काढून टाकू म्हणून बाजूला काढून टाकतो. तसं परब्रह्माचं करता येत नाही. ब्रह्माचं म्हणजे निवारण करून टाकू, निरसन करून टाकू. चला बसायचं का आज निवारण करायला? तर हो, चालेल, सगळ्यांनी बसूया. तर असं निवारण करता येत नाही. त्याच्याकरता बरीच साधना लागते. साधन चतुष्टयाची बैठक परिपूर्ण व्हावी लागते आणि मग शमदमादी सत्संपत्ती सगळी मिळवून मग हळूहळू त्या ब्रह्माचा निराश एकीकडे सुरू होतो. ब्रह्म बाजूला सारून टाकू, एका बाजूला करू असं काहीच करता येत नाही. बरं, त्याचं दोन आता जमत नाही का? मग दोन तुकडे करा. एक तुकडा इकडे घ्या आणि त्याचं निरसन करा. उद्या परवा आपण पुढच्या भागात पुढचं निरसन करू. असंही त्याचे तुकडेही करता येत नाही, छेदता येत नाही, भेटता येत नाही. असं सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. परब्रह्म जे आहे ते सूक्ष्म आहे, अभेद आहे, अखंड आहे, असं सगळं वर्णन आतापर्यंत त्यांनी केलं. आणि शिष्याला जो प्रश्न पडलाय तो म्हणजे ब्रह्मांडात भूगोळ आहे. भूगोल म्हणजे पृथ्वी. या संपूर्ण ब्रह्मांडात पृथ्वी आहे हे पटतंय, ते दिसतंय, आम्हाला जाणवतंय, लक्षात येत आहे. पण ब्रह्मांड परब्रह्मात कसं शिरलं हे काही कळत नाही. हा प्रश्न श्रोताला आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये पृथ्वी आहे, या पृथ्वीचा गोळ आहे हे मान्य आहे. आम्ही त्या पृथ्वीवर राहतो, आम्हाला पृथ्वी जवळची आहे, त्यामुळे ते आम्ही समजून घेऊ शकतो. विज्ञानाने तसा शोध लावलेला आहे की हे ब्रह्मांड आहे, त्याच्यामध्ये ही पृथ्वी आहे, हेही आम्हाला मान्य आहे.
सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलं. पण ब्रह्मांड परब्रह्मात कसं शिरलं? आपण तर म्हणतो की श्रोत्यांना हा प्रश्न आहे. हा संदेह समर्थांनी दूर केला म्हणून त्याला संदेह वारण समास असं म्हटलेलं आहे. परब्रह्म सूक्ष्म आहे, ते चराचरात शिरलं हे मान्य आहे, ब्रह्मांड त्यात शिरलं हे मान्य आहे. दोन गोष्टी. परब्रह्म जे आहे ते चराचरामध्ये शिरलेलं आहे, ते आम्हाला उपनिषदांनी सांगितलेलं आहे. तैत्तरीय उपनिषदाचा दृष्टांत दिलेला आहे. ईशावास्यचा उपनिषदाचा दृष्टांत समर्थाने दिलेला आहे. ईशावास्य इदम सर्व म्हणजे सगळं त्याचाच चिदिलास आहे, हेही आम्ही मानू शकतो. आम्हाला प्रत्यक्ष तो अनुभव नाही की हे सर्व जगत हे त्याचाच चिदिलास आहे. हे ऐकायला छान वाटतं, त्यांनीच घेतलेली विविध रूप आहेत, हे ऐकायला छान वाटतं, समजायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात त्याची अनुभूती नाहीये. तसंच तैत्तरीय उपनिषदामध्ये जसं सांगितलंय की हे ब्रह्म जे आहे या ब्रह्मामध्ये ब्रह्मांड शिरलं किंवा परब्रह्म त्याच्यामध्ये शिरलं, ब्रह्मांडामध्ये ते शिरलं. हे एकमेकात शिरणं काय प्रकार आहे ना, ते काही पटत नाही. परब्रह्म त्याच्यामध्ये शिरलं हे आम्ही मानतो, उपनिषदात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे की चराचरात हे विश्व निर्माण करून त्याच्यामध्ये तो शिरला आणि ते चैतन्य तिथे प्राप्त झाल्यामुळे सगळ्या हालचाली सुरू झाल्या चराचरामधल्या, हे आम्हाला पटतं. पण ब्रह्मांड परब्रह्मात कसं काय शिरलं? ते शिरायला काय कारण आहे? तुम्ही तर म्हणता परब्रह्म खचाखच भरलेला आहे, इथे रीता ठावया राघवे वेळा नाही, एक कणभर जागा नाही, इतकं खचाखच भरलेलं आहे की दुसऱ्या कोणाला जाता सुद्धा येत नाही. असं एकीकडे सांगता नाही, एकीकडे म्हणता की ब्रह्मांड त्याच्यात शिरलं, हे काही अजून लक्षात येत नाही. ब्रह्म परब्रह्म म्हणजे परब्रह्म जे आहे ते स्वतः उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे आणि कार्यही तेच आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी तोच आहे. जसं कोळ्याच्या धाग्यातून कोळी जाळं विणतो, म्हणजे ते आपल्या तोंडातूनच ते तंतू बाहेर काढतो, ती लाळ त्याची जी बाहेर येते त्यातनं हे तंतू निर्माण होतात, ते जाळं स्वतःच विणतो आणि स्वतःच त्या जाळ्यामध्ये राहतो. हे जसं आहे तसं परब्रह्म उपादान कारण म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते तोच आहे. सच्चिद आनंद हे त्याच्यातलेच गुण त्यांनी घेतलेले आहेत. निमित्त कारणही तोच आहे, पण निमित्त कारण कसं त्यांनी त्या सगळ्या शक्ती मायेला प्रदान करून टाकल्या, अशी संकल्पना केलेली आहे, कल्पना केलेली आहे. या नास्ती सा माया अशी असली तरी तिने सगळ्या आपल्या शक्ती स्पंदन रूपाला दिल्या आणि ती त्याचीच शक्ती असल्यामुळे त्या शक्तीने सगळी कार्य केली. आपण सुद्धा आपल्यात शक्ती असेल तर कार्य करतो, पण शक्तीच नाही तर कार्य करायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यातली जी शक्ती होती तिला सर्व गुण प्रदान केले आणि त्या शक्तीने त्याच्याच स्पंदनाने त्याच्याच शक्तीने सगळी कार्य झाली, म्हणून निमित्त कारण पण तोच आहे. म्हणजे निर्माण झालं त्या चराचराला जीवित्व प्राप्त व्हावं किंवा त्याच्यामध्ये चैतन्य प्राप्त व्हावं म्हणून तोच जाऊन बसला आणि ते कार्य सिद्ध झालं. पण मागच्या वेळी माती कुंभार घट हे या बाबतीमध्ये बघितलं होतं, तशाच पद्धतीने सांगितलं होतं इथे त्यांनी सांगितलं. हे सगळं तोच आहे, त्यामुळे तोच त्याच्यामध्ये जाऊन बसला असं खरं म्हणजे अर्थ आहे. त्याला जाऊन बसायला दुसरी जागा गरज नाही, कारण तो सर्व व्याप्त आहे म्हणून तो त्याच्यात जाऊन बसला. तसं ब्रह्मांड त्यांनीच निर्माण केलेलं कार्य आहे, तेही त्याच्यात. म्हणून अमृतानुभवामध्ये आधी त्यांनी शक्ती उत्पन्न केली, तिला मांडीवर घेतली, मग बाळ उत्पन्न झालं, त्यालाही मांडीवर घेतलं. बाळ म्हणजे जगत, जीव जगत म्हणतात. ते जगत जे आहे ते त्यांनीच निर्माण केलं. आधी शक्तीला त्यांनीच निर्माण केली, तिला मांडीवर घेतली, बाळ झालं, त्यालाही मांडीवर घेतलं. म्हणजे या परब्रह्माच्या ब्रह्मांडाच्या बाहेर ब्रह्मांड नाही, जे जे त्यांनी 360 अंशावर निर्माण केलेलं आहे तिथलं एका अंशावरती फक्त ब्रह्मांड आहे, तर ते त्याच्यामध्येच आपल्या ह्याच्यातच घेतलेलं आहे. या जागा वेगळी करावी लागली नाही, तर तो चराचरामध्ये भरलेला आहे. अशा तऱ्हेने हे तत्वज्ञान त्यांनी मांडलंय. पण अज्ञानाच्या पातळीवरनं पाहिलं तर जग नामरूपात्मक विविध वैविध्यपूर्ण असं आपल्याला दिसतं. जेवढी दृष्टी सूक्ष्म होईल तेवढी ती व्यापक होते, हा सिद्धांत आहे. आणि पंचमहाभूतांचं पंचीकरण होऊन
त्याच्यामध्ये वैविध्य आलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा पंचमहाभूतांचं शरीर शरीर धारण केलेलं आहे. त्यामुळे त्यामुळे ते आम्ही पंचमहाभूतांचं शरीर धारण केल्यामुळे आमच्यामधली वृत्ती संकुचित झाली. ती वृत्ती आपल्याला मोठी विश्वाकार करता आली की आपोआपच आपलं वृत्ती निर्वृत्ती व्हायला सुरुवात होते आणि जीव ब्रह्मरूप होतो. अशा पद्धतीने ही वृत्ती निर्वृत्ती करण्यासाठी सूक्ष्मात सूक्ष्म आणि भूमात भूमा या दोन्ही भूमिका आपल्याला कराव्या लागतील. म्हणजे आपली बुद्धी विशाल करायची आणि सूक्ष्मात सूक्ष्म जे आहे त्याचं चिंतन मनन करून ते कसं आहे काय आहे याचा आत्मानात्म विवेक सारासार विचार करायचा आणि विचारांच्या पातळीवरती निर्वृत्ती व्हायचंय. विचारांच्या पातळीवरती निर्वृत्ती व्हायचंय. निर्वृत्ती होऊन मनामध्ये कुठल्याही वृत्ती जाग्या न ठेवता आपण सुद्धा विशाल व्हायचंय. असं म्हणून परब्रह्म स्वरूप होऊ शकतो. परब्रह्माचं निवारण करून टाकू आता जी ओवी वाचली ते आपल्याला शक्य नाही. पण ह्या सर्व असून सुद्धा तरी ब्रह्म खंडे ना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये. सर्व ब्रह्म असून सुद्धा त्याच्यामध्ये हे ब्रह्मांड कसं शिरलं. चराचरात तो भरलेला आहे. प्रत्येक कोपऱ्या कानाकोपऱ्यामध्ये तो भरलेला, खचाखच भरलेला आहे. इथून तिथे गेलो तरी तिथे तो आहे. पण आपण जिथून इथून तिथे जातो ती पोकळी तर नक्की आहे. ती पोकळी म्हणजे ते परब्रह्माने व्याप्त केलेलीच पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये ते भूगोलामध्ये ब्रह्म आहे हे मी समजू शकतो, कारण तो चराचरात जाऊन बसला. भूगोल ब्रह्मांडात आहे हेही आम्हाला मान्य आहे. ब्रह्म सूक्ष्म आहे असं सांगतात. त्याच्यात ब्रह्मांड कसं शिरलं ते खचाखच भरलेलं असताना हा प्रश्न आहे. आणि ब्रह्मांड याबाबत शिष्याला पडलेले प्रश्न म्हणून संदेह आहे. निसंशय ज्ञान आपल्याला प्राप्त करायचंय तेव्हा प्रत्येक गोष्टीतला संशय समर्थांनी इथे दूर केलेला आहे. ब्रह्मांड 11व्या ओळीमध्ये ते म्हणतात, ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे. ब्रह्मांड नाही म्हणो तरी ते दिसे. तुम्ही म्हणता जे जे दृश्य आहे ते नश्वर आहे, पण ते दिसतंय ना आम्हाला. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, दिसो म्हणे तरी नासे. आता हे काय समजते कैसे श्रोते जन श्रीराम. ब्रह्मांड नाही म्हणावं तर दृष्टीला दिसतं, आणि आहे म्हणावं तर ते शाश्वत नाहीये. त्याचा कधी ना कधीतरी नाश होणारच आहे. मग आता हे सगळं आहे काय ते नीट समजत नाहीये, तेवढं आम्हाला समजावून द्या असं स्वामींना म्हणजे समर्थ रामदास स्वामींना शिष्याने विनंती केली. आणि मग ते म्हणतात त्याच्यासाठी त्यांनी आकाशाचा दृष्टांत दिला. आप तेज अथवा पवन, सारून सगती गगन. गगन पाहता सघन, चळेल कैसे श्रीराम. आकाश आपण म्हणतो की नाही सदा सर्वत्र संचल आहे, अणुरेणूंनी भरलेलं आहे. अणुरेणूंनी भरलेलं आहे. आकाशी पोकळी आहे. पोकळीत आप तेज वायू ही सगळी भूत जी आहेत ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. पृथ्वी जडत्व असून सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आकाश निश्चळ आहे आणि चारी भूत जी आहेत ती जड आहे. वायू आप तेज पवन, पवन म्हणजे वायू, आणि पृथ्वी ही सगळी जी आहे ती जडत्वाला पावलेली. पंचीकरण झाल्यानंतरची आम्हाला दिसणारी जी आहे ती भूत या वायूमध्ये राहतात आणि वायू आकाशामध्ये राहतो. मग आकाश निश्चळ आहे, अविनाशी आहे, निर्गुण आहे, परब्रह्मा समान आहे. आकाश परब्रह्मा सारखंच आहे. सासूबाई आहेत आणि आई आहे. आई आहे ती आईच आहे, आणि सासूबाई ज्या आहेत त्या आई सारख्या आहेत. त्या प्रेमळ आहेत, सगळ्या आहे सगळ्या, पण म्हणून त्या आई आहेत का तर नाही. आई ती आई आहे, सासू ती सासू आहे. रिलेशन वाईज दोघी वेगवेगळ्या असल्या तरी दोघी सारख्याच आहेत. सांगायचं तात्पर्य असं, आकाश आणि परब्रह्म हे दोन्ही सारखंच आहे. परब्रह्माला आकाशाची आणि आकाशाला परब्रह्माची उपमा दिली जाते, कारण आकाशामध्ये जवळजवळ 95% गुण हे परब्रह्माचे आहेत. त्यामुळे आकाश आणि परब्रह्म एकच आहे असं वारंवार आपल्याला सांगितलं जातं. पण काही गुण त्याच्यामध्ये वेगळे आहेत. ते शब्द आणि अज्ञान वगैरे ह्याच्याविषयी चर्चा आपली झाली होती, पण तीच चर्चा याच्यामध्ये समर्थांनी पुन्हा केलेली आहे.
दृढीकरण व्हावं या दृष्टिकोनातून. मग पृथ्वीसारखी परब्रह्मामध्ये पृथ्वीसारखं ब्रह्मांड आहे. आकाशामध्ये हे ब्रह्मांड आपल्याला दिसतं. तसं परब्रह्मामध्ये ते ब्रह्मांड आहे असं आपण म्हटलं तर परब्रह्मामध्ये आकाशाची पोकळी आहे. आकाशाच्या पोकळीमध्ये ब्रह्मांड आहे. तर ही पोकळी आहे, याच्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत ना. मग ब्रह्मांड का नाही शिरू शकणार? पण तुम्ही तर म्हणता की परब्रह्म खचाखच भरलेलं आहे. मग तिथे रीता ठाव या राघव विण नाही. कुठेही हे परब्रह्म इतकं भरलेलं आहे की तिथे जरा सुद्धा जागा नाही. मग हे कसं काय शक्य आहे? तर म्हणे आकाशाच्या पोकळीमध्ये जसा वारा भरलेला आहे तो त्याच्यामध्ये कसा निर्माण झाला. आकाश सुद्धा सगळीकडे भरलेलं आहे. पोकळी ही सगळीकडे होती. ती पोकळी भरून काढली गेली जिथे वायू वायू निर्माण झाला. जिथे वायू निर्माण झाला तो वात सगळीकडे फिरत होता. त्याच्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश तेज निर्माण झालं. असं एकात एक निर्माण झालं. आपल्या घरामध्ये घर नवीन घेताना सगळ्यात पहिल्यांदा सगळं रिकामं असतं की नाही, पोकळी असते की नाही. पण मग आपण एक एक सामान आणून त्या पोकळीमध्ये ठेवतो. पोकळी आहे म्हणून सामान ठेवू शकत नाही असं नाही. उलट पोकळी भरून गेली की सामान ठेवता येत. सगळीकडे सामान आहे, आता उभं राहायला जागा नाही असं आपण म्हणतो की नाही. तसं ही पोकळी आहे, त्याच्यामध्ये हे सगळं भरलेलं आहे. तसंच हे ब्रह्मांड याच्यामध्ये भरलेलं आहे. जिथे पोकळी निर्माण होती आकाशामध्ये तिथे हे ब्रह्मांड निर्माण झाले. आणि हे एक ब्रह्मांड निर्माण झालंय, अनेक ब्रह्मांड लगडली. आपल्याला माहिती नाही. आपल्याला जिथे आपण राहतोय ते माहितीये, तर ग्रह तारे वगैरे माहिती झालंय. हे सुद्धा आकाशामध्ये वायूच्या रूपात वायूमुळे फिरत राहतात. ते वायू त्यांना फिरायला मदत करतो वगैरे. पण ते फिरतात कुठे? आकाशाच्या पोकळीमध्येच फिरतात ना. पण शिष्याला प्रश्न पडलाय, तिथं ते खचाखच भरले. एखादी गोष्ट बॅग खचाखच भरली, आता एक साडी त्याच्यात मावणं शक्य नाही असं आपण म्हणतो. तसं तुम्ही सांगता की हे ब्रह्मांड परब्रह्माने खचाखच भरलंय, मग याच्यात ब्रह्मांड कसं शिरलं? हा अज्ञानाच्या पातळीवरून विचारलेला प्रश्न आहे. थोडस त्याला ज्ञानाच्या पातळीवर आणण्यासाठी समर्थांनी आकाशाचा दृष्टांत त्याला दिला. ते असं म्हणतात, अथवा कठीण झाली मेदिनी 15व्या ओळीमध्ये. अथवा कठीण झाली मेदिनी तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिली गगन श्रीराम. मला असं वाटतं की गगन कोमल आणि मृदू आहे. गुणधर्म सांगताना तसं सांगितलेले पण आहे, कोमल आहे मृदू आहे. पण त्यांनी पृथ्वीची चाळणी करून टाकली. त्यांनी पृथ्वीची चाळणी करून टाकली आणि कणाकणात हे गगन भरलेलं आहे. गगन म्हणजे पोकळी. ती पोकळी भरलेली आहे कणाकणामध्ये. त्या पोकळीमध्ये यांनी ब्रह्मांड स्थित केलं. जसं मला असं वाटतं की दगड जड पृथ्वीचं उदाहरण दिलंय म्हणून ही पृथ्वीची चाळणी केली असं त्यांनी आपल्याला एक कल्पना करायला सांगितली. खरोखरी पृथ्वीची चाळणी करून टाकली वगैरे आपण म्हणतो तशी देहाची चाळणी झाली असा वाक्प्रचार आपल्यामध्ये आहे. पण आम्हाला असं वाटतं की दगड आहे, त्याच्यामध्ये गगन कसं शिरणार? गगन म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे पोकळी. हे पक्क मनाशी एकदा खोंगाट बांधली कि मग हा सगळा पुढचा उलगडा आपल्याला होतो. आकाश म्हणजे पोकळी. आम्हाला असं वाटतं दगड आहे, त्याच्यामध्ये गगन कसं असणार? पण दगड घट्ट धरला, आता लाकडाचा तुकडा, दगडाचा तुकडा लांबट असा, आणि एका बाजूला त्याला विस्तव लावला, तो तापवला. एका बाजूनी तापवल्यानंतर हळूहळू इकडची बाजू दुसरी बाजू सुद्धा तप्त व्हायला सुरुवात होते. दगडाची होते. लाकूड पेटवलं तर वरचं लाकूड पेटवलं तर हळूहळू त्याचं गरमपणा जो आहे, उष्णता जी आहे ती खाली जिथे पकडलंय तिथपर्यंत येण्याची शक्यता असते. म्हणजे येतेच ती किंबहुना. किंवा अगदी आपलं साधं उदाहरण घरातलं द्यायचं झालं तर पातेलीमध्ये आमटी उकळत येईल आणि त्याच्यामध्ये समजा आपण डाव टाकली, तर ती डाव त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्येच ती डाव राहिली आणि आमटी उकळत राहिली तर आपोआपच तो दांडा जो असतो आपण पटकन ढवळायला जाऊ तर हाताला चटका बसतो. हा हाताला चटका बसणं जे आहे ते म्हणजे तिथपर्यंत उष्णता प्रसारित झाली असं आपण म्हणतो. ते तिथपर्यंत उष्णता कशी गेली? जर ते खचाखच होतं, स्टील भरलेलं होतं, आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये कुठे जागा नाही, आमच्या दृष्टीला दिसत नाही म्हणून नाही असं नाही.
ती वहन करत करत उष्णता तेथपर्यंत आली. याचाच अर्थ वहन करण्यासाठी पोकळी असणं गरजेचं आहे. जसं पिंडामध्ये आपल्या रक्तवाहिन्या आहेत, त्यांच्यामध्ये पोकळी असेल तर रक्त वाहू शकतो. ती रक्तवाहिन्यांमधलं रक्त वाहण्याकरता पोकळी असावी लागते. ही पोकळी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते आकाश आहे. ते डोळ्यांनी दिसत नसलं तर आकाश सूक्ष्म आहे. आपल्याला हा विचार सूक्ष्मत्वाने करून तिथपर्यंत पोहोचावं लागतं. अशा पद्धतीने हे आकाश सगळीकडे जिथे जिथे पोकळी मिळेल तिथे तिथे ते व्यापून राहतं. अशी चार भूत जी आहेत ती आकाशाचा भेद करू शकत नाही. ही जी ही भूत त्याच्यामध्ये निर्माण झाली हे आपण सांगितलं. आणि आकाश हे सगळ्यात सूक्ष्म भूत आहे. जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक असतं हा नियम आहे. तुलनात्मक दृष्ट्या कम्पॅरेटिव्हली ही चार भूत जी आहेत, वायू आप तेज, ही जी सगळी आहेत, पृथ्वी, ही चारही ते जे त्याच्यापेक्षा म्हणजे आकाशापेक्षा जड आहे. जड आहेत म्हणजे ते स्थूल, त्याच्यापेक्षा स्थूलत्व त्याच्यामध्ये जास्त आहे. या वायूपेक्षा तेजामध्ये, तेजापेक्षा आपामध्ये, म्हणजे पाण्यामध्ये, पाण्यापेक्षा पृथ्वीमध्ये, पृथ्वी सगळ्यात जड आहे. पण या पृथ्वीमध्ये सुद्धा हे सूक्ष्म आकाश प्रत्येक जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे व्याप्त आहे. म्हणून त्यांनी आकाशाने चाळणी केली पृथ्वीची आणि तिच्यामध्ये जाऊन ते थांबले. ते जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे परब्रह्म आहे. त्यामुळे हे ब्रह्मांड त्या पोकळीमध्ये शिरलं. तसंच ते ब्रह्मांड परब्रह्मामध्ये शिरलं. कारण आकाश आणि आकाश का दिलं आपल्याला दृष्टांत? कारण आकाश आपल्याला दिसतंय, आपल्याला पाहायला मिळतंय, पण त्याच्यामध्ये भ्रम पण आहे आणि सत्य पण आहे. हे दोन परब्रह्माचे गुण आहेत, सत्य आणि ब्रह्म. भ्रम, सत्य जो गुण आहे तो परब्रह्माचा आहे आणि मायेचा भ्रम हा गुणही त्याने घेतलेला आहे आकाशाने. त्यामुळे माया आणि परब्रह्म यांचं पहिलं अपत्य म्हणजे आकाश. त्यामुळे हे दोन्ही डीएनए त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि स्वतःचे गुण असतातच. तो शब्द हा गुण त्यांनी घेतला, त्याच्याबद्दल त्यांनी पुढे सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजे आकाशापेक्षा ही सगळी भूत स्थूल आहेत, तरी आकाशाने त्याला आपल्या कवेमध्ये घेतलेलं आहे. तसं परब्रह्मापेक्षा ब्रह्मांड एक त्या तुलनेत खूपच स्थूल आहे, पण तरी सुद्धा त्यांनी त्याला कवेमध्ये घेतलंय, आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं आपल्याला परब्रह्म दिसत नाही, ज्यांनी त्याला घट्ट धरून ठेवलं आतून बाहेरून, ते आपल्याला दिसत नाही. पण ब्रह्मांड आपल्याला दिसतं आणि म्हणून आपण म्हणतो ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसं शिरलं. ते खचाखच भरलेलं असताना सुद्धा परब्रह्म त्याच्यामध्ये कसं शिरलं, असा आपल्याला प्रश्न पडतो. पण विचाराच्या पातळीवर तर बुद्धी सूक्ष्म केली की आपोआपच आपल्याला याची उत्तरं मिळतात. याची प्रचिती आहे ऐशी, हे जडत्व आले की तुके नासे, आकाश जैसे तैसे असे, चळणार नाही श्रीराम. आता त्यांनी आपल्याला आकाशाचं उदाहरण दिलेलं आहे, कारण आकाश आपल्याला पाहायला मिळते आणि एखादी गोष्ट आपल्या दृष्टिक्षेपामध्ये असली की आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलेलं कळतं. डायरेक्ट परब्रह्माबद्दल सांगितलं तर आपल्याला कळणार नाही, पण आकाशाबद्दल सांगितलं तर आकाश आपल्याला दिसतं, जाणवतं. त्याच्याकडे आपण बोट दाखवून ते कुठे आहे, कसं आहे, त्याचं वर्णन करू शकतो, त्याचं रंगरूप वर्णन करू शकतो. आकाश सूक्ष्म आहे, अविनाशी आहे, व्यापक आहे. इकडून तिकडे गेलं तरी आकाशाने व्यापलेलंच आहे. ते सशाची गोष्ट सांगतात तसं, ससा पळत सुद्धा आकाश पडणार, आकाश पडणार. कुठेही गेलं तरी आकाश असणारच आहे. आपण तर म्हणतो ना क्षितिजापर्यंत पसरलेलं आहे, पालथं घातल्यासारखं आहे, असं सगळं त्याचं वर्णन आपण करत असतो. पण याच आकाशामध्ये ही चारही भूत निर्माण होतात आणि त्याच्यामध्येच ती राहतात, त्या पोकळीमध्ये राहतात. खूप वारा सुटला, प्रभंजन वायू ज्याला म्हटलं जातं, म्हणजे खूप सुसाट असा वारा वादळ निर्माण झालं आणि मग आकाश इतकं तडकलं की काही विचारू नका. कितीही प्रभंजन निर्माण झाला, कितीही सुनामी येऊन पाणी वरपर्यंत गेलं तरी आकाशाला काहीही फरक पडत नाही. आकाश भंगलं, आकाश दुभंगलं, आकाशाचे तुकडे झाले, ते तडकलं, असं काहीही होत नाही. वारा त्याची शक्ती कितीही वाढवू दे, तो
तो एक वेळ अग्नीला विझवू शकतो, कारण शक्ती वाढवून. कारण अग्नी त्याच्यापासून निर्माण झालाय, त्या अग्नीवरती वाऱ्याचं आधिपत्य असू शकतं. वायू अग्नीला फुलवायचा झाला तरी सुद्धा तो फुलवू शकतो, म्हणजे मोठाही करू शकतो, लहानही करू शकतो. जसं एखादी आई आपल्या मुलाला मोठं करते, त्याप्रमाणे वायू वारा जर असा हलवल्यानंतर अग्नी प्रज्वलित पण होऊ शकतो. तशा पद्धतीने, आणि वेळ पडली की विझवू पण शकतो, मारून पण टाकू शकतो. हेही तितकंच तेजावर वायूचं आधिपत्य आहे. तसं आकाशावर कोणाचंही आधिपत्य नाही. आकाश परब्रह्म स्वरूप आहे. ही चारही भूत शेवटी त्याच्यामध्येच लय पावतात, त्याच्यापर्यंतच जातात. आकाशामध्ये सगळं सामावून घेतलं तरी काहीही फरक पडत नाही, काहीही परिणाम होत नाही. पण परब्रह्म आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. ते मात्र आकाशाला पण आपल्या कवेमध्ये घेऊ शकतं, पण ती प्रक्रिया आपल्याला पाहता येत नाही. आकाशाला त्यांनी ऑलरेडी कवेमध्ये घेतलेलं आहे, तरी आपल्याला पाहता येत नाही, कारण त्याच्यासाठी सूक्ष्म दृष्टी लागते. सारासार विचार करावा लागतो. विवेकाच्या पातळीवर ते आत्मात्म विकार करून, आत्मानात्म सारासार हे विचार करून आपल्याला विवेकाच्या पातळीवरती या सगळ्या गोष्टींची कल्पना करावी लागते. त्याची अनुभूती येण्याकरता आपली सूक्ष्म दृष्टी ज्या वेळेला होते, ती सूक्ष्म दृष्टी विशाल होऊन पूर्णपणे, आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे, त्या विश्वाकार व्हायला लागते. तेव्हा या गोष्टींचा अनुभव येतो. समर्थ म्हणतात, हा अनुभव मी घेतलेला आहे, त्याप्रमाणे मी अनुभवाधिष्ठित सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आज ना उद्या साधनेच्या सहाय्याने तुम्ही तिथपर्यंत गेलात की आपोआपच तुम्हाला त्याची अनुभूती येईल. आकाशाचं परब्रह्म सूक्ष्म आहे, ते आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. आणि त्याच्यावर आकाशाचा त्याच्यावर आकाशाचं काही चालत नाही. परब्रह्माची सत्ता आकाशावर चालते, कारण परब्रह्माने आकाशाला निर्माण केलेलं आहे. आकाशाने वायूला निर्माण केलंय, वायूनी तेजाला निर्माण केलंय. ज्यांनी ज्याला निर्माण केलंय त्याची त्याच्यावरती सत्ता असते, आणि ते त्याला पूर्णपणे आपल्या कवेत घेऊ शकतं, त्याचा विस्तार करू शकतं, काहीही करू शकतं. आणि ज्या वेळेला प्रलय असतो त्यावेळेला ते सगळं एकत्रित सामावून घेतलं जातं आणि एकमेकात विसर्जित केलं जातं. वेगळे पाहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश परब्रह्म. आता इथे परब्रह्म आणि आकाश याच्यात जवळजवळ 80-90%, 95% काही म्हणा, असं इतकं साम्य आहे. पण काही गोष्टी 5% तरी फरक आहेच ना. जसं मगाशी मी म्हटलं, सासू आणि आई, अगदी सासूबाई आईसारख्या आहेत, हे सगळं 95% आहे. पण 5% रिलेशनशिपचा फरक आहे, इतके वर्ष तिकडे राहिल्याचा फरक आहे, माहेरी राहिल्याचा फरक, माहेरी म्हणजे लग्नापूर्वी राहिलेले संस्कार आहेत. ते संस्कार असे पटकन कसे म्हणजे विसर्जित करता येतील, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे आपण वागतो. आईसारखं वागलं तरी आईची जागा आपण घेऊ शकत नाही. हे जसं आहे तसं आकाश परब्रह्मासारखं आहे, परब्रह्मासारखं आहे असं आपण कितीही म्हटलं तरी ते परब्रह्माची जागा घेऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे. थोडे 5% का होईना, पण वेगळेपणा आहे. वेगळेपणाने त्याला पाहता येतं. वेगळेपणे पाहावे त्याचं आकाश म्हणा. अगदी आकाश म्हणजे परब्रह्म ही खूणगाठ मारली तरी सुद्धा मग आकाशाला आकाश आणि परब्रह्माला परब्रह्म का म्हणायचं? तर आकाशामध्ये वेगळेपण काय आहे, ते वेगळेपणे पाहावे तयाचं आकाश. पाहण्याची प्रक्रिया जी आहे ती आम्हाला आकाश ते आकाश असं म्हणून आम्ही बघू शकतो. ते निळं आहे, त्याच्यावरती ढग आलेत, असं त्याचं वर्णनही करू शकतो. पण हा एक भिन्नपणा त्याच्यामध्ये आहे. बऱ्याचशा गोष्टी स्वाभाविक दृष्ट्या अभिन्न आहेत, पण काही गोष्टी भिन्न आहेत. त्यातली पहिली गोष्ट की आकाशाला वेगळेपणाने पाहता येतं म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी त्याच्यामध्ये निर्माण होते. जिथे त्रिपुटी निर्माण होते तिथे द्वैत निर्माण होतं, आणि द्वैत निर्माण होतं तिथे परब्रह्म असू शकत नाही. परब्रह्म त्याच्यामधला एक भाग असू शकतो, पण ते पूर्णतः परब्रह्म असू शकत नाही, कारण आकाशाला आपण पाहू जातो.
म्हणजे पाहणं त्याला शक्य आहे. जसं सद्गुरूंच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो, सद्गुरू म्हणजे चालतं बोलतं परब्रह्म. सद्गुरू म्हणजे परब्रह्म हे मान्य आहे मला, तत्वरूपाने ते परब्रह्म आहे. पण जेव्हा ते शरीर धारण करतात तेव्हा त्यांना चालतं बोलतं. मग परब्रह्म चालतं का? परब्रह्म बोलतं का? तर ते लाखोंच्या पायाने चालतं, लाखोंच्या डोळ्यांनी बघतं. हे सगळं वर्णन जरी केलेलं असलं तर ते आम्हाला कळावं या दृष्टिकोनातून केलेलं वर्णन आहे. ते चालत नाही, ते बोलत नाही, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते एका ठिकाणी शांत निवांत पसरलेलं आहे आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत चराचरामध्ये भरलेलं आहे. असं सगळं वर्णन त्याचं केलेलं असलं तरी परब्रह्म म्हणजे सद्गुरू, देहधारी सद्गुरूंमध्ये आणि त्यांच्यामध्ये थोडंसं भिन्नत्व दाखवलेलं आहे. की चालतं बोलतं हलतं बोलतं असं जे परब्रह्म म्हणजे सद्गुरू, असं त्याचं वर्णन केलं. त्यांना सद्गुरूंना वेगळेपणाने पाहता येतं, आकाशाला वेगळेपणाने पाहता येतं. तसं परब्रह्माला वेगळेपणाने पाहता येत नाही, त्याच्याशी एकरूपच व्हावं लागतं. म्हणून आम्ही वेगळेपणाने पाहू शकतो की ते आकाश आहे. म्हणून आम्ही म्हणतो जिथे प्रकृती आहे तिथे द्वैत आहे, आणि द्वैत आहे तिथे परब्रह्म नाही, कारण परब्रह्म अद्वैत आहे. आणि आहे जे आम्हाला दिसतंय, मग आपण बुद्धीने आकाशाची कल्पना करू शकतो. ते अतिंद्रिय नाही, इंद्रिय गोचर आहे, आम्हाला ते दिसतं. पण जसजसं त्याच्यापर्यंत आम्ही जायचा प्रयत्न करतो तस तसं ते दूर पळतं. त्याला हात लावता येत नाही, दिसतं पण हात लावता येत नाही, त्याला त्याच्याशी बोलता येत नाही. पण शब्द हा त्याचा गुण आहे. शून्य म्हणजे पोकळी, हे अज्ञान आहे. असे सगळे गुण त्याला लागल्यामुळे ते परब्रह्म म्हणता येत नाही. हा त्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक आहे. भासात्मक भ्रमरूपाने ते दिसतं. जसजसं त्याच्या जवळ जावं तसं हे भासात्मक भ्रमरूपाने दिसतो. हा मायेचा गुण आलाय, कारण भ्रमाने तिने नामरूपात्मक सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. तसंच परब्रह्माला थोडस नामरूप देऊन, रंगरूप देऊन त्याला त्याच्यामध्ये आकाशाची भूमिका घ्यायला सांगितली. आणि ही पंचीकरण झाल्यानंतर जे आहे ते आपल्याला दिसतं, त्याला आकाश असं म्हटलं जातं. कल्पनेसी भासे भास, ती तुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्प श्रीराम. जोपर्यंत मी वस्तू पाहू शकतो तोपर्यंत त्याची कल्पना करू शकते. आणि वस्तू वेगळीपणाने पाहते, ती अमुक आहे तमुक आहे, त्यावेळेला त्याची कल्पना करता येते की ते आकाश ना क्षितिजापर्यंत टेकलेलं आहे, वगैरे वगैरे, अशी आपण दूरपर्यंत पसरलेलं आहे. त्याचा रंग निळा आहे, आता त्याच्यावरती ढग आले, आणि ढग आले थोडस ते काळवंडलंय, या बाजूला तांबूस प्रकाश आहे. असं सगळं आपण त्याचं वर्णन करू शकतो. पण परब्रह्माचं वर्णन करू शकत नाही, ते वर्णनातीत आहे. बरं, कल्पना किंवा वर्णन सुद्धा आपण कसं करू शकतो? चंद्रासारखे मुख आहे, एखाद्या स्त्रीचं वर्णन करताना चंद्रासारखं मुख आहे, म्हणजे मुख कमल असं त्याचं वर्णन केलं जातं. आता मी चंद्रही पाहिलेला आहे, मी तिचा चेहराही पाहिलेला आहे, त्यामुळे चंद्राचं जे सौंदर्य आहे ते तिच्या मध्ये आहे. आता हेच मी पाहिलेला चंद्र इथून तितक्या लांबचा पाहिलेला आहे. तो अतिशय पांढरा स्वच्छ शुद्ध, स्वच्छ आणि एक आनंद देणारं असं त्याचं रूप आपण पाहिलेलं असतं. त्यामुळे मी म्हणते तिचं मुख कमल अगदी चंद्रासारखं आहे. एखाद्याने जर वैज्ञानिकांनी सूक्ष्मात सूक्ष्म अशी दुर्बीण घेतली, खूप लांबचं पाहता येत, तो म्हणतो बापरे, चंद्रासारखे, माझी बायको तशी नाहीये. का नाहीये? चंद्रावर कितीतरी खड्डे बिड्डे बघतात, तिच्या चेहऱ्यावर अजिबात खड्डा नाही. त्यांनी आणखीन सूक्ष्म विचार केला. हा जो सूक्ष्म विचार करणं आहे, तो विचारांच्या पातळीवरती, मनाच्या पातळीवरती, सारासार विचार, शाश्वत अशाश्वत, या सगळ्या गोष्टींचा विचार परमार्थामध्ये करावा लागतो. आणि ही कल्पना जेव्हा मी करते, या दोन्ही गोष्टी मी वरवर पाहिलेल्या असतात, त्यातलं साम्य दाखवते. म्हणून त्यातलं साम्य दाखवून मी ती कल्पना करू शकते. हरणासारखे डोळे आहेत, चंद्रासारखं मुखकमल आहे, वगैरे. तर या दोन्ही गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. जे मी पाहिलेलं आहे त्याची कल्पना मला करता येते, पण हे परब्रह्म मी पाहिलेलंच नाही, त्याची मला कल्पनाच करता येत नाही. ज्यांनी ते पाहिलंय त्यांनी जी कल्पना केली, ती कल्पना आपल्या सृष्टीतल्या जड पदार्थांबरोबर आपल्याला ते करून दाखवतात.
पण त्यावेळेला त्यांना ती कल्पना अर्धवट वाटते, म्हणून ते न इति न इति असं म्हणून आपल्याला कल्पना इथपर्यंत घेऊन जाते. पण असं नाही बरं का, त्याच्यात हा दोष आहे बरं का. नाही तर बाकीचं सगळं परब्रह्मासारखं आहे. तसं आकाशाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं आहे. आकाश भास रूपाने का होईना पण दिसतंय आपल्याला, त्यामुळे ते परब्रह्म दिसत नाही, एवढाच त्यातला फरक आहे. याच्याबद्दल आपल्याला कल्पना करता येते, पण ते मात्र निर्विकल्प आहे. याची कल्पना करता येत नाही, कारण ते दिसत नाही, जाणवत नाही, लक्षात येत नाही म्हणून. पण ते कळण्यापुरतं आकाश हे उदाहरण, म्हणजे आकाश म्हणजे परब्रह्म आहे असं त्याचा गैरसमज करून घेऊ नये, असं त्यांनी सांगितलंय. हे साम्य जवळचं 95% साम्य जे आहे ते त्यांनी सांगितलं. 95 हे मी ढोबळ मानाने म्हटलं, अगदी 2-3 गोष्टी सोडता बाकी साम्य आहे. पंचभूतामध्ये वास म्हणून बोली जे आकाश, भूतावरी दो ब्रह्मांश, तेची गगन श्रीराम. अज्ञान हा गुण, शब्द हा गुण, आणि म्हणून ते पंचमहाभूतांमध्ये वर्णन केलं जातं त्याचं. खरं म्हणजे शून्य, म्हणजे पोकळी म्हणजे शून्य, शून्य म्हणजे अज्ञान, हेही आपल्याला वारंवार सांगितलं. हे जे भूतांमध्ये आलंय ते त्यांच्या त्या गुणामुळे त्यांना आपण भूतामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे तर आकाश आणि परब्रह्म याच्यामध्ये सगळं साम्य आहे, खूप साम्य आहे. आपल्या शरीरात स्थूल म्हणजे स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म रूपाने आत्मा असतोच ना, तो कुठे आहे असं जर विचारलं तर आपण म्हणतो हृदयात आहे. तो आत्मतत्व हृदयामध्ये आहे. पण केस ओढला तर ती वेदना आपल्याला कळते ना, ती जाणीव रूपाने ते आत्मतत्व आपल्या हृदयात आहे असं एक सांगण्याचं ठिकाण आहे. याचा अर्थ ते फक्त हृदयातच आहे का, तर नाही, ते सगळ्या शरीरभर पसरलेलं आहे. तसे हे परब्रह्म सगळे भर पसरलेले आहे, म्हणजे त्याच्या सूक्ष्म रूपाने तो सगळीकडे पसरलेला आहे. नक्की कुठे आहे हे सांगता येत नाही. इथे आहे का तो तिथे ये, तिथे आहे का तिथे ये, सगळीकडे पसरलेला आहे. म्हणून आपण म्हणतो की जे ह्या चराचरात विटा ठावया राघवे वीणा नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये तो कोणाला सामावून घेऊ शकत नाही का, तर सर्वच विश्व 360 अंशाचं जे जे आहे, आपण पाहिलेलं न पाहिलेलं दशांमुळे उरलेलं आणि एका अंशावरती स्थित असलेलं, हे सगळे दृश्य अदृश्य जे जे काही आहे ते सगळं त्याच्यामध्येच सामावलेलं आहे. हा हे खरं म्हणजे समर्थांना समजावून सांगायचं. पृथ्वी विरून आता सूक्ष्म रूपाने तो सगळीकडे पसरलेला आहे. ही भूत तरी कशी आहेत, एकात एक कशी मिसळून जातात, त्याच्याबद्दल त्यांनी सांगले. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तोही नासे श्रीराम. जी वस्तू खरी असते ती निश्चल असते, जी दृश्य असते ती खरी वाटते दिसते, पण ती नष्ट होते. यद दृष्टम तद नष्टम. जी जी दृश्य स्वरूपात अदृश्य स्वरूपात जी जी वस्तू असते, दृश्यही आहेच आणि अदृश्य म्हणजे भावभावना कल्लोळ वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या पिंडामध्ये आहेत त्या ब्रह्मांडामध्ये आहेत. प्रत्येक गोष्ट जी पिंडात आहे ती ब्रह्मांडात आहेच आहे. अशी ती पण जी जी आहे, जी जी आपल्याला दिसते ती सगळी नश्वर आहे, नष्ट होणारी आहे. पृथ्वी पाण्यामध्ये प्रलयाच्या वेळेला ब्रह्मांड प्रलय होतो त्यावेळेला पृथ्वीची विरी जाते, पृथ्वी पूर्ण राख व्हायला सुरुवात होते, गाळ व्हायला सुरुवात होते, आणि ती गाळापासून ती निर्माण झाली ना, तिचा गाळ व्हायला तर पाऊस खूप पडतो, अग्नी खूप पेटतो, सगळ्याचे अतिरेक तिथे निर्माण होतो ब्रह्मांड प्रलयाच्या वेळेला. आणि त्या पाण्यामध्ये ही सगळी विरून जाते, पृथ्वी विरून जाते म्हणजे ब्रह्मांड विरून जायला सुरुवात होतं. ब्रह्मांडाचे अनंत ब्रह्मांडे लगडली याचे आपण पृथ्वी म्हणतो कारण आपल्याला ती माहिती आहे. त्या व्यतिरिक्त अनंत ब्रह्मांडे लगडलेली आहेत ती वेगळी, पण ती पण हळूहळू ब्रह्मांड प्रलयाच्या वेळेला एक 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 याची विरी जायला लागते, म्हणजे त्याची राख व्हायला सुरुवात होते, माती व्हायला सुरुवात होते, आणि ती सगळी पाण्यामध्ये मिसळून जाते. कुठे मागणूस त्याचा राहत नाही, ज्याच्यातनं ती निर्माण झाली होती त्यालाच ती जाऊन मिळते. तसंच हा जो अं, आप म्हणजे पाणी, पाणी जे एवढं सगळं सगळीकडे पाणी पसरतं, सगळीकडे जो प्रलय पाण्याचा होतो, दुसरं काही दिसेनासं होतं त्यावेळेला 12 कलानी तपे अर्क, म्हणजे
बारा आदित्य सगळे तेजस्वी व्हायला लागतात आणि ते सगळं पाणी जे आहे ते शोषून घेतात. उष्णतेने पाणी शोषून घेतलं जातं, त्याप्रमाणे शोषून घेतलं जातं. आणि हे पाणी शोषून घेतलं जातं कारण पाण्याला निर्माण कुठून झालेलं आहे? अग्नीपासून पाणी निर्माण झालं. अग्नीपासून पाणी निर्माण कसं झालं? तर आपल्याला माहितीये, आपल्या अंगामध्ये खूप उष्णता निर्माण झाली की घाम येतो. घाम कुठून आला? खूप उकडत आहे ना, म्हणून घाम आला. पण खूप उकडत आहे, खूप उष्णता निर्माण झाली, खूप ताप आला आणि तो निघून गेला की आपण म्हणतो घामाच्या धारा लागल्या, कारण आता ताप उतरला. म्हणजे उष्णतेतून पाणी निर्माण होतं हे नक्की आहे. पुढे हे सगळं पंचीकरणामध्ये आपल्याला येणारच आहे 17व्या दशकात. आता त्याची पूर्वकल्पना त्यांनी आपल्याला देऊन ठेवली की हे सगळं कसं होतं. तर आता हे वारा अग्नीला विझवून टाकतो, कारण वाऱ्यापासून अग्नी निर्माण होतो. मग वारा अग्नी सगळीकडे अग्नीचे लोट पेटायला लागल्यानंतर सगळी पाणी शोषून घेतलं जातं. आता पाणी तिथे उरत नाही, पृथ्वीची विहिरी उरत नाही, सगळं शुष्क होऊन जातं. त्या अग्नीला वारा वारा विझवून टाकतो. वारा जसा प्रज्वलित करू शकतो तसा विझवून पण टाकतो. प्रलय काळामध्ये अग्नीला वारा विझवून टाकतो आणि वारा मात्र या आकाशामध्ये फिरत राहतो. ते आकाश त्याला आपल्या कवेमध्ये घट्ट घेतं आणि तो वायू सुद्धा आकाशामध्ये विरून जातो आणि आकाशाला परब्रह्म सामावून घेतं. ते त्याच्यामध्ये विलीनच होतं, कारण ही पंचमहाभूत परब्रह्मामध्ये, हे आधी मूळ मायेमध्ये आणि मग परब्रह्मामध्ये विलीन होतात. पण आता आपल्याला त्यांनी सांगताना पंचमहाभूत परब्रह्मामध्ये विलीन होतात असं सांगितलेलं आहे. मग ती मूळ मायेत कशी जातात आणि मग ते पुढचा मूळ मायेचा पूर्ण दशक त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये माया कोणत्या कोणत्या आहेत वगैरे सगळं वर्णन केलेलं आहे आणि ते कसं त्याच्यामध्ये विलीन होतं याचंही वर्णन केलेलं आहे. पण आत्ता तुर्तास एवढं खोलात न नेता आपल्याला त्यांनी म्हटलंय की हा वायू आकाशामध्ये आणि आकाश परब्रह्मामध्ये विलीन होतं. पण जे परब्रह्म सूक्ष्मात सूक्ष्म आहे ते मात्र निश्चल राहतं. त्याच्यावर या सगळ्याचा काहीही परिणाम, उत्पत्ती हो, स्थिती हो, प्रलय हो, त्याच्यावरती त्याचा काहीही परिणाम होत नाही. जसं सिनेमाचा पडदा, म्हणजे थिएटरमध्ये गेल्यावरती जो स्क्रीन असतो, पांढरा स्वच्छ लावलेला असतो, मोठ्याच्या मोठा स्क्रीन लावलेला असतो, त्याच्यावरती वेगवेगळी चित्र, मग खूप समुद्रामध्ये पाणी आलंय, मोठ्या मोठ्या लाटा उठतायत म्हणून तो पडदा काही ओला होत नाही, किंवा आग लागली म्हणून पडदा जळूनही जात नाही. तर रेस चालू झालीये म्हणून स्कूटरची स्कूटरची म्हणा किंवा बाईकची रेस सुरू झाली म्हणून पडद्याच्या बाहेर वाहनं आली, असं कधीच होत नाही. परब्रह्माचं जेवढं म्हणून अस्तित्व आहे ते चराचरामध्ये भरलेलं आहे. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये सगळ्या घडामोडी घडतात, त्यातून त्या बाहेर येत नाहीत, कारण परब्रह्माने सगळं व्याप्त केलेलं आहे. हे जे सूक्ष्मात सूक्ष्म एवढं व्यापक, हे सगळ्यात सूक्ष्म असल्यामुळे ते सगळ्यात व्यापक आहे. त्यांनी सगळ्यांना कवेमध्ये घेतलंय, आपल्या मांडीमध्ये घेतलेलं आहे, आपल्या मांडीवर ठेवलेलं आहे, असं ते वर्णन केलं जातं. ते पडद्याच्या बाबतीमध्ये अशी अनेक दृश्य त्याच्यावर दिसतात, आपण ती पाहतो, त्याचं एन्जॉय करतो. पण सिनेमा संपला, पडदा जसा न तसा असतो. तो कुठेतरी भिजलाय का, कुठेतरी आग लागलीय का, कुठेतरी ते स्कूटर्स त्याच्यावरनं गेल्यात, ती रेस लावली होती बाईकची किंवा स्कूटरची, त्याचे चरे उठलेत का, तर काही नाही. आकाशामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे ढग निर्माण होतात, काळोखी निर्माण होते, आकाशामध्ये वेगवेगळे आकार निर्माण होतात, किंवा त्याच्यावरती रंग वेगवेगळे आम्हाला दिसतात. आकाशाला त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही. जसं परब्रह्माचं आहे तसं आकाशाचं आहे. हे पंचमहाभूतांचे खेळ चाललेले असतात तेव्हा परब्रह्म आहेच. त्याच्या अधिष्ठानावरती ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात, जे अधिष्ठान आम्हाला कधीच जाणवत नाही, कळत नाही, समजत नाही, पण ते असते. आणि ते सगळा खेळ संपला की ते शांत निवांत, प्रलयानंतर शांत निवांत राहतं. मिथ्या आले आणि गेले, तेणे खरेची ते भंगले, ऐसे हे प्रचिती साले कोणे तरी. मिथ्या आले आणि गेले, हे सगळं जे भ्रमरूपाने आम्हाला नामरूपात मग दिसत होतं ते सगळं येतं आणि जातं,
त्यात खरं काहीच नसतं. पण खरं काय आहे, ते एकमेव परब्रह्म सत्य आहे. आपल्याला दृष्टिक्षेपात येणारं आकाश सत्य आहे. ते सगळ्या घटना घडामोडी पाहत असलं तरी ते त्या दृष्टिकोनातनं सत्य आहे. पण ते पंचभूतात्मक अज्ञान शून्यत्व यामुळे भारलेलं असल्यामुळे त्याला परब्रह्म म्हणता येत नाही. पण आकाशामध्ये परब्रह्माचे अनेक गुण आहेत. थोडक्यात काही गुण वगळता आकाश परब्रह्मासारखं आहे. म्हणून मिथ्या आले आणि गेले. ढग येतात आणि जातात. प्रकाशाचा लालिमा त्याच्यावरती येतो आणि जातो. निळं शुभ्र आकाश दिसतं आणि जातं. काळं भोर होऊन जातं. हे सगळं आम्हाला दिसतं. तो आमच्या बुद्धीचा भ्रम आहे. आकाश आहे तसंच आहे. आकाश म्हणजे पोकळी आहे, त्याला कुठलाच रंग नाही. ती पोकळी आहे. पण ते आमच्या लक्षात येत नाही. आणि आम्ही नामरूपात्मक आकाश बघायला जातो, पंचभूतात्मक आकाश बघायला जातो, आणि त्याच्यावरती हे नामरूपाचे सगळे फासे टाकत जातो. पण परब्रह्मावर जसा काहीही परिणाम होत नाही तसा आकाशावर परिणाम होत नाही. मिथ्या आले आणि गेले, तेणे खरे ते भंगले. असं कधी ऐसे प्रचितीस आले कोणे परी, असं कोणाच्या प्रचितीस आलंय का? तो नाही आलेलं. सागरामध्ये खसखसत ऐसे परब्रह्मी दृश्य, मतीसारखा मती प्रकाश अंतरी वाढी. वृत्ती त्याहून विशाळ, करिता ब्रह्मांड बदरी फळ, ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. सागरामध्ये खसखस, दर्या में खसखस, असं आपण म्हणतो. त्याचाच वापर उपयोग इथे समर्थाने केले. फक्त दर्या में खसखस न म्हणता सागरामध्ये खसखस असं त्यांनी म्हटलेलं आहे. दर्यामध्ये खसखस आपण म्हणतो. आता एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये एवढीशी खसखस टाकली तर काही कशाचा कोणाला मागण्याचंही लागत नाही. खसखशीचा दाणा एवढा क्षुद्र असतो, नगण्य असतो. त्याप्रमाणे अनंत विश्वामध्ये पसरलेल्या परब्रह्मामध्ये दृश्य जगाचं स्थान असतं. एकांशेनं स्थित जगत असं जे म्हटलं जातं ते त्यासाठी म्हटलं जातं 360 पैकी 359 दशा अंगुळे उरला, तो तसाच उरलेला आहे. त्या तुलनेत आपण केवढा एवढा विचार करावा. आपल्याला किती अहंकार असतो. पण प्रत्येक माणसाची जेवढी बुद्धी असते तेवढ्या त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. साधी गोष्ट आहे. झिरोचा बल्ब लावला, 40चा बल्ब लावला आणि 100चा लावला, किंवा तर त्या शून्याचा प्रकाश जेवढा पडेल, 40चा पडेल आणि 100चा पडेल, हे प्रत्येक प्रकाश जे आहेत ते वेगवेगळे पडतात. जितके वॅट जास्त तितका प्रकाश जास्त. जेवढी माणसाची बुद्धी आपण वाढवू, बुद्धी आपल्याकडे भरपूर प्रमाणात दिलेली आहे, कारण बुद्धीचं वरदान मनुष्याला मिळालेलं आहे. पण त्याचा वापर करत नाही. पण ती बुद्धी वाढवत नाही, वाचन करत नाही, मनन करत नाही, चिंतन करत नाही, प्रत्येक गोष्टीची अनुभूती घेत नाही. ह्या सगळ्या गोष्टी करत जाऊन आपली बुद्धी विशाल करता येते आपल्याला. आणि आपल्यामध्ये ती कपॅसिटी आहे, कारण बुद्धीचं सगळं वरदान आपल्याला मिळालेलं आहे. अन्य प्राण्यांना बुद्धीचं आणि हसण्याचं वरदान मिळालेलं नाही. हे बुद्धीचं वरदान मिळालंय. पण ती बुद्धी आम्ही वापरतो कुठे? फाटे फोडण्याकरता वापरतो, वादविवाद करण्याकरता वापरतो. व्यवसायात्मिका बुद्धी ज्याला म्हटलं जातं, ती आत्मबुद्धी आत्म्याकडे झुकणारी असते. त्या आत्म्याकडे वळणारी, आत्म्याकडे बघणारी जी बुद्धी आहे ती शुद्ध बुद्धी असते. विशाल तिला करता येतं. ती शुद्ध बुद्धी पूर्णावस्थेला नेली की ती परिपूर्ण होते, आणि त्यामुळे ती बुद्धी जाणीव रूपाने आणखीन प्रगल्भ होत जाते. जी मनाकडे झुकणारी बुद्धी आहे ती विषयांमध्ये रमते, संकुचित होते, आणि ती देहबुद्धीला घट्ट धरून ठेवते, आणि मग माझं तुझं हा भाव सगळा निर्माण व्हायला लागतो. त्यामुळे ही व्याभिचारिणी बुद्धी तिला म्हटलं जातं अध्यात्मामध्ये. व्याभिचारिणी आणि व्यवसायात्मिका. तर व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे ती शुद्ध बुद्धी आहे. ती आपल्याला आपली जाणीव सूक्ष्म करण्याकडे तिचा उपयोग होतो. आणि ती बुद्धी आपण जेवढी विशाल करू तेवढी ती पूर्ण अवस्थेला जाते. ती शुद्ध बुद्धी सत्वगुणांनी तयार झालेली असते. आणि मग आत्मानात्मा विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक हे आपण त्या बुद्धीच्या, श्रेष्ठ बुद्धीच्या, शुद्ध बुद्धीच्या, सत्वगुणी बुद्धीच्या पातळीवर करायला सुरुवात करतो. आणि मग विवेके विशाळला म्हणजे मोठा झाला, विशाल झाला. आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्म गोळ देखिला,
वटबीज न्याये श्रीराम, होता त्याहून विस्तीर्ण. वटबीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण. काहीच नाही श्रीराम. ही बुद्धी जसजशी विस्तारली जाते तसतसं हे विश्व लहान वाटायला लागतं. विश्व पहिल्यांदा कसं आहे, प्रकाशाचा झोत वाढवत वाढवत गेला की खोलीतला सुरुवातीला टॉर्चनी फोकस केला तर तेवढ्या त्या टॉर्चच्या ह्याच्यामध्ये जेवढं येईल तेवढंच दिसतं. मग दिवा लावला, दिवा लावल्यावरती त्या खोलीमधलं सगळं दिसायला लागलं. मग ज्या आणखी मोठा फोकस लाईट जो म्हणतात तो लावला, म्हणजे मोठा दिवा लावला, जास्त वॅटचा लावला, तर आणखीन बारीक बारीक गोष्टी सुद्धा त्यातल्या दिसायला लागतात. हळूहळू ही बुद्धी याप्रमाणे आपली विशाल होत जाते आणि प्रत्येक गोष्ट दिसायला लागते. आणि ही बुद्धी जसजशी विस्तारित होते तसतसं विश्व लहान दिसायला लागतं. त्या विश्वभर ती बुद्धीचा प्रकाश पसरतो आणि मग विश्व आपल्याला पहिल्यांदा कवठा एवढं, मी त्यांनी एक उपमा दिली, कवठा एवढं दिसतं. मग ते एवढं एवढं दिसतं, त्याच्यापेक्षाही बुद्धी आणखीन विस्तारली की ते बोरासारखं दिसतं. मग ते कवठासारखं दिसतं, मग बोरासारखं दिसतं, मग वटबीजाच्या सारखं. म्हणजे वट म्हणजे वटवृक्षामध्ये जी छोटी छोटी फळं येतात त्यातलं जे बीज असतं एवढी लहान. अशी ही बुद्धी आपली विस्तारित होते, ती मोठी मोठी होत जाते. त्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्षुल्लक दिसायला लागतात. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा वातावरणामध्ये आपलं मोठत्व म्हणजे अहंकाराचं नव्हे, मी माझे पण सोडून देऊन वागायला सुरुवात केली की आपोआपच सहज स्थिती कृष्ण. प्रपंच ही परमार्थाची शाळा आहे. हळू आपली बुद्धी विशाल केली की सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती आपल्यामध्ये येते, सगळ्यांप्रमाणे वागण्याची आपली शक्ती येते. किंबहुना आपल्यातल्या वृत्तीमुळे त्यांच्यामध्ये पालट व्हायला सुरुवात होते. असं हे घराच्या पासून दारापर्यंत, दारातून समाज, समाजातून ब्रह्मांड, ब्रह्मांडातून अनेक ब्रह्मांड, अशी बुद्धी विस्तारित करत गेलं की बुद्धी विशाल केली की जग छोटं छोटं होत जाते. दोन रेषा काढल्या, त्या दोन्ही रेषांपैकी आपल्याला जर दुसऱ्याची रेषा आणि आपली रेषा आहे, त्यात आपल्याला जर जास्त श्रेष्ठ व्हायचं असेल, ज्येष्ठ व्हायचं असेल, परिपक्व व्हायचं असेल आणि माझी तुची हे करायची स्पर्धा करायची नसेल तर दुसऱ्याची रेष पुसायला आपण जात. त्याची उन्नती होऊ दे ही मनामध्ये भावना असते, पण आपली रेष आपण जास्तीत जास्त वाढवतो, आपोआपच दुसरी रेष छोटी होती. त्याप्रमाणे आपली बुद्धीची कक्षा आपण जेवढी वाढवत जातो, सर्व समावेशक वृत्ती जेव्हा आपल्यामध्ये यायला सुरुवात होते त्यावेळेला हे विश्व अगदी छोटस दिसायला सुरुवात होते. ती आपली बुद्धीची कक्षा जी आहे ना ती आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. मन मोठं झालं की सगळं सामावून घेता येतं असं आपल्याकडे म्हटलं जातं. कारण बुद्धी मध्ये जाणीव असते आणि जाणीव म्हणजे विष्णू. जेवढी तुम्ही जाणीव विशाल कराल तेव्हा विष्णूचा परिचय तुमच्याशी जास्त व्हायला लागतो, किंबहुना त्याच्याशी सख्यत्व आपलं घडायला लागतं. वृत्ती मोठी असेल, विशाल असेल तर मग हे ब्रह्मांड दर्याने खसखस याप्रमाणे दिसायला सुरुवात होते. परब्रह्म विशाल आहे असं वाटतं, त्याला सामावून घेताना आपण त्याचेच होऊन जातो. निर्वृत्ती होते. निर्वृत्ती आणि ब्रह्माची पण निर्वृत्तीच असते, कारण ते वृत्ती रहित आहे. आपण वृत्ती रहित झालो की आपल्याला पण आपली वृत्ती ब्रह्माकार होऊन जाते. सजातीय द्रव्याशी समरसता व्हायला सुरुवात होते. आपल्याला त्यातले सगळे गुण घेण्याकरता विश्वाकार व्हायचं. हे मोठे मोठे होत जाणं म्हणजे लहान वेल मोठ्या वृक्षाचा आधार घेऊन त्याच्या भोवती फिरते, म्हणजे मुळामध्ये अधिष्ठान त्या वृक्षाचं असतं, त्याच्यावरती ती वेल फिरायला सुरुवात होते. परब्रह्माचा आधार घेता घेता वृत्ती विशाल झाली की आपण ब्रह्मरूपच होतो. म्हणून ते म्हणतात आपल्याला ब्रह्मरूप व्हायचं असेल तर आपली वृत्ती विशाल करा. विशाल करता करता ती एवढी जीर्ण होऊ दे ती वृत्तीच वृत्ती राहीनाशी होते, निर्वृत्ती होऊन जाते. वृत्ती ऐसी वाढवावी पसरून काहीच न करावी, काहीच करा नाहीच करावी. हा सर, वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चौकडे. आपली ज्ञानाची कक्षा त्या वृत्तीवर अवलंबून असते.
वृत्ती जेवढी विशाल करता येईल तेव्हा मती विशाल होते. मती प्रकाश आपल्यामध्ये पसरायला सुरुवात, बुद्धीचं तेज आपल्यामध्ये वेगळं असो. बुद्धी तिथपर्यंत नेऊन सोडायचं काम आपल्याला करते. पण बुद्धी दोन हात जोडून ज्या परब्रह्मापासून मी निर्माण झाले, तो त्या परब्रह्माला पुढे नतमस्तक होऊन ती बांधारी फिरते. आणि आपण मात्र आपल्याला मात्र त्या परब्रह्माच्या स्वाधीन करते. आणि मग पिंड ब्रह्मांड या न्यायाने मी आणि ब्रह्म वेगळे नाहीत याची जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते. जीवात्मा म्हणजे माझ्या आतमध्ये जो जीवात्मा होता तो मुळातला आत्मा व्यापकच आहे, पण त्याला मी देहबुद्धीने बांधून ठेवला होता. आता मती प्रकाश खूप मोठा झाल्यामुळे, तो फाकल्यामुळे माझ्यातलं अज्ञान नष्ट झालं. अज्ञान नष्ट होऊन वृत्ती विशाल झाली आणि हळूहळू आत्मा साक्षात्काराकडे माझी पावलं वळायला लागली. त्या परब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. आता त्या परब्रह्माशी एकरूप होण्याची प्रक्रिया सुरू झाली. बुद्धी विशाल झाली, जाणीव निवृत्ती निवृत्ती होऊन गेल्या आणि आता मूळ मायाशी एकरूप व्हायचे आहे. ते झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या होतात. पण आधी त्याच्यासाठी मती विशाल करणं, आपण विश्वाकार होणं हे महत्वाचं आहे. आपण थोडं सोनं घेतलं आणि विश्वाला मळवायला निघालं, त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत, तर ते वेडेपणाचं ठरेल. कारण एवढंच सोनं घेऊन विश्वाला मळवायचं असेल तर ते सोनं विश्वाकार करायला लागेल. आम्ही संकुचित वृत्तीने मी माझं या वृत्तीने त्याच्याकडे गेलो तर विश्वाकार होणं आम्हाला जमणार नाही. आणि तसं ठरवलं तर ते वेडेपणाचं ठरेल. पण ही वृत्ती ताणून 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 जीर्ण केली. या सोन्याचे तुकडे 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 कूट करून ते सगळे भर टाकून दिले तर ते पसरलं जातात. नंतर ते दिसेनासे होतात. कापूस पिंजून 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 मोकळा केला, तंतू इकडे उडतात तिकडे उडतात, ते तंतू पुन्हा वेगवेगळे केले, अणु रेणू परमाणू करत करत त्याचं विघटन करत गेलं तर ते सगळे विश्वभर पसरले जातील. आपल्याला दिसेनासे होतात. जीर्ण करायची वृत्ती म्हणजे ही उदाहरण दिलं. कापसाचा एवढासा हे विश्वाकार होणं शक्य नाही, पण आपली वृत्ती जी आहे तिथे मतिप्रकाश आल्यानंतर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्या अनुभवाने संत आपल्याला सांगतात. आपल्याला कळायला अजून त्याच्यामध्ये आणखीन काही समाज घालावे लागतील. पण ही वृत्ती निर्वृत्ती होणं ही विश्वाकार होण्याची मूळ पहिली पायरी आहे. म्हणजे नुसतं साधन चतुष्टयाने चित्तशुद्धी, चित्तशुद्धी झाली की आपोआपच वृत्ती निर्वृत्त व्हायला लागते. आणि मग चार भूते जसं जाऊन आकाशामध्ये जातात आणि आकाश परब्रह्मामध्ये जातं, त्यांची वृत्ती आकाश वृत्ती व्हायला सुरुवात होते. एकदेशी परिच्छिन्न दृश्य जेव्हा लय पावतं तेव्हा निर्गुण परब्रह्म उरतं. आमच्यातील वृत्तींचा लय झाला की आमचं शुद्ध स्वरूप उरतं. आणि आपण भ्रमे लहान वेळाला केवळ देहधारी झाला, पण आमची वेगळी आहे. मी म्हणजे देह ही संकुचित भावना. आपण भ्रमे लहान आवळाला केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळलेलं पाहिजे. त्याने जर स्वतःला देहबुद्धीमध्ये घट्ट बांधून ठेवलं असेल, संकुचित करून ठेवलं असेल, तर तो ब्रह्माला गवसणी घालू शकणार नाही. माणसाची देहबुद्धी वाढत जाऊन त्याची वृत्ती संकुचित झाली की त्या स्वदेहाच्या पातळीवरती तो उतरला की त्याला विश्वाचं आकलन होणारच नाही. आणि मग देहबुद्धी वाढत जाईल आणि तो विषयात गुंतत जाईल. मग त्याची वृत्ती निर्वृत्ती होणं शक्य नाही. म्हणून आकाशाला गवसणी घालता येत नाही असं आपण म्हणतो. अशी अहंकारी वृत्तीने आकाशाला सुद्धा गवसणी घालता येत. आकाशाला गवसणी घालता इथे आपण भ्रमे लहान आवळला असं त्यांनी म्हटलेलं आहे. केवळ देहधारी झाला म्हणजे मी म्हणजे देह आहे ही संकुचित वृत्ती असेल तर ब्रह्मांडाला गवसणी घालणं ऐकू येत आहे. ब्रह्माला गवसणी घालणं शक्य नाही. पण माणसाची देहबुद्धी वाढत जाते, अहंकार वाढत जातो आणि अहंकार वाढत गेला की वृत्ती प्रवृत्ती वाढत जातात आणि स्वदेहाच्या पातळीवरती तो उतरतो आणि मग विश्वाचं आकलन त्याला होत नाही. विश्वाकार होणं तर सगळं दूरच राहिलं. कारण ज्या वेळेला आपल्याला अहंकार असतो तेव्हा मला सगळं कळतंय, मला सगळं येत आहे, म्हणून जे मला येत नाही, ज्याचं मला अज्ञान आहे, ते अज्ञान मी दुसऱ्याला विचारायलाच जात नाही. कारण माझा अहंकार त्यामुळे मी त्याला विचारल्यावर त्याचे मोठेपणा वाढतो.
पण आपलं अज्ञान घालवायचं असेल तर क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी सुद्धा जरूर विचाराव्यात, ज्यामुळे अज्ञान नष्ट होऊन मतिप्रकाश वाढत जातो आणि मग देहबुद्धीकडून आत्मबुद्धीचा प्रकाश आपल्याला मिळायला लागतो. पाहण्याची दृष्टी वेगवेगळी होऊन जाते आणि ती दृष्टी त्या वृत्तीप्रमाणे निवृत्त होणाऱ्याकडे जास्तीत जास्त झुकत गेली की मतिप्रकाश वाढतो. आणि या पाहणाऱ्याच्या दृष्टींवर, विचारांवर, बुद्धीवर, कल्पनेप्रमाणे विश्व बदलत जातं, त्याचं स्वरूप बदलत जातं. म्हणजे आधी जी संकुचित वृत्ती असते ती पाहणाऱ्याच्या दृष्टींवर, विचारांवर, बुद्धीवर, कल्पनेवरती वेगवेगळ्या कल्पना केल्या जातात, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, विचारांच्या जोरावर पाहिलं जातं, बुद्धीच्या जोरावर त्याचं विचार मनन चिंतन केलं जातं. अशा पद्धतीने जेव्हा पाहायला सुरुवात येते त्याचं स्वरूप बदलतं. आधी जे देहबुद्धीने घट्ट बांधलेलं होतं ते आपोआपच आत्मबुद्धीकडे वळल्यानंतर विश्वाकार व्हायला सुरुवात होते. आणि अध्यात्मामध्ये सत्याचा मार्ग हा सूक्ष्मात सूक्ष्म आहे, त्यातून विश्वाकार व्हायचंय. म्हणजे जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक हा नियम जो आहे त्याप्रमाणे, नियमाप्रमाणे आपल्याला जायचंय. एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं म्हणजे नक्की काय झालं? मला सुरुवातीला जी गोष्ट जमत नव्हती, येत नव्हती, अवघड वाटत होती, ती आता समजली म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान झालं. आता जेव्हा नेमकं काय घडतं त्यावेळेला ज्ञान झालं, मला त्याचं ज्ञान झालं म्हणजे नक्की काय घडतं? माझं मन त्याच्यावर विचार करतं, बुद्धी त्याच्यावरती बुद्धीच्या दृष्टिकोनातून विचार करतं, मन भावनात्मक दृष्टिकोनातून विचार करतं, बुद्धी सारासार आत्मनात्मक विवेकाच्या वृत्तीने तिथे तयार करते, विचार वृत्ती तयार करते, त्या वृत्ती तिथे स्थिर होतात, मन निशंक होतं आणि मग आपल्याला ही गोष्ट कळेल असं आपल्याला जाणवतं. मग ही सर्व जाणीव त्या गोष्टीची आपल्याला व्हायला लागते. अमुक एक गोष्टची जाणीव, आणि जाणीव म्हणजे विष्णू हे आपण बघितल्यानंतर ही जाणीव जेव्हा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विश्वात्मक होते त्यावेळेला हे सर्व जग आपल्याला छोटस दिसायला लागतं, किंबहुना ते जग आपल्याला हळूहळू दिसतच नाही. अगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुसते काय. अरे जे झालंच नाहीये, सगळीकडे निर्गुण परब्रह्म तत्वच भरलेलं आहे चराचरामध्ये. तू मायेमुळे त्याच्यामध्ये नामरूपात्मक सगळं दृश्य तयार केलं होतं, आता ते दृश्य दिसेनासं झाल्यावर सगळीकडे विश्वात्मक, विश्वाकार असं सगळं दृश्य दिसायला लागलं. विश्वाकार म्हणजे मीच विश्व आहे, मीच ब्रह्म आहे, मीच सगळीकडे पसरलोय, यातला मी अहंकार युक्त नाही. इथे मी हळूहळू गळून पडतोय. मग अहम ब्रह्मास्मी मधला अहम इथे गळायला सुरुवात होते. असं हे विश्वाकार वृत्ती निर्माण झाली की मग ब्रह्म, परब्रह्म, आत्मतत्व सगळं एकच एक दिसायला लागतं, वेगळं काही उरत नाही. नामरूपात्मक देहबुद्धीमुळे वाटणारं सगळं आत्मबुद्धीचा प्रवास केल्यामुळे, आम्हाला तिथपर्यंत गेल्यामुळे हळूहळू सगळं निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप दिसायला लागतं. हे विश्वाकार होणं आहे. या विश्वाकार होण्याला महत्व आहे. आणि म्हणून विश्व होऊनी विचारे विश्वा माझी असं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. अशा तऱ्हेने ह्या सगळ्या आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला, पण त्या मर्यादेच्याही पलीकडे मर्यादा ओलांडून गेली. ब्रह्मगोळ, मग ब्रह्मगोळ आहे का नाही, मग ब्रह्मांड ब्रह्मामध्ये शिरले की नाही हे विचार करायची गरजच नाही, कारण सगळं ब्रह्मरूपच आहे. ते ब्रह्मांड आत शिरकले, आतमध्ये गेलं का ब्रह्म आतमध्ये शिरलं, याच्यापेक्षा सगळीकडे निर्गुण निराकार तत्व भिनलेलं आहे. असं सूक्ष्मातून स्थूलातून सूक्ष्माकडचा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे. आणि या पद्धतीने जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक हाही सिद्धांत इथे मांडलाय. आणि आपण सूक्ष्मात सूक्ष्म होऊन भूमात भूमा व्हायचंय हे निश्चित आहे. आणि त्याकरताला आपल्याला मतिप्रकाश वाढवावा लागतो. वटबीज न्यायाप्रमाणे वृक्षामध्ये बीजामध्ये वृक्ष असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. तसं परब्रह्म आपल्याला दिसलं नाही तरी आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत जाता येतं. आणि मग त्याची अनुभूती यायला लागते. त्या अनुभवाने आपल्याला सिद्ध करून त्यामधल्या स्वानुभवाने ते आपल्याला तिथपर्यंत जायचंय. आणि तिथे गेल्यावरती त्याच्याशी एकरूप होण्याची प्रक्रिया करायची. मग त्याच्याशी एकरूप झाल्यावर आत्मसाक्षात्कार होतो असं त्यांनी सांगितले. पण त्यासाठी वृत्ती सूक्ष्मात सूक्ष्म आणि हा विश्वाकार झाली पाहिजे असं त्यांनी सिद्धांत इथे मांडलेला आहे.
त्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून विचार करून आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर.